बातमी महत्त्वाची ठाणेकरांसाठी आहे। ठाणेकरांवर स्वाईन फ्लूचं संकट आहे। 15 दिवसांमध्ये 113 रुग्ण सापडलेत। पावसाळ्यामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती आहे। कळव्यामध्ये उपचारासाठी 19 विशेष बेडचं कक्ष सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ठाणेकरांवरती स्वाईन फ्लूचं संकट निर्माण झालेलं आहे। 15 दिवसांमध्ये 113 रुग्ण सापडलेत। पावसाळ्यामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढतायत आणि त्यामुळे रुग्णालय सुद्धा सज्ज झालेलं आहे। 19 बेडचं विशेष कक्ष तयार करण्यात आलाय। भाग्यश्री माझी सहकारी आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, ठाणेकरांवरती स्वाईन फ्लूचं संकट वाढलेलं पाहायला मिळते। 113 रुग्ण सापडलेत। कशा पद्धतीने तयारी केली जाते आरोग्य प्रशासनाकडून? नक्कीच तृप्ती, आपण जर बघितलं तर गेल्या पावसाळ्यामध्ये संपूर्ण पावसाळ्यात या रुग्णांची संख्या फक्त 87 होती। यावेळेला मात्र ती हळूहळू वाढतेय। आपण NDTV मराठीने गेल्या आठवड्यात एक बातमी दिली होती। यामध्ये त्यावेळेला जवळपास 70 रुग्ण स्वाईन फ्लूचे होते आणि आता पुन्हा जर आपण बघितलं तर आठवड्याभरात हे रुग्ण वाढलेले आहेत। आता सध्या जी रुग्णांची संख्या आहे ती 113 आहे। असं असलं तरी पालिकेने मात्र तयारी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज जे रुग्णालय आहे पालिकेचं ते सज्ज झालेलं आहे। 19 खाट तिथे तयार करण्यात आलेले आहेत स्वाईन फ्लूसाठी। मात्र जिल्हा प्रशासन जे आहे, जिल्हा जनसंपर्क अधिकारी या संदर्भात एकही रुग्ण नसल्याचं सांगतात। त्यामुळे पालिकेची आकडेवारी आणि जिल्ह्याकडून येणारी आकडेवारी यामध्ये तृप्ती अत्यंत विसंगती दिसताना पाहायला मिळते। मी म्हटलं तसं गेल्या वर्षीचे रुग्ण होते ते H1N3 चे रुग्ण होते आणि आताचे जे रुग्ण आहेत ते H1N1 चे रुग्ण आहेत। स्वाईन फ्लू मध्ये जे प्रकार आहेत तो H1N1 हा जो प्रकार आहे अत्यंत धोकादायक प्रकार मानला जातो। त्यामुळे आपण जर बघितलं तर आता नेमकी पालिका या संदर्भात कशी काळजी घेणार, 19 खाटा फक्त आहेत त्या पुरणार आहेत का की आणखीन खाटा पालिका वाढवणार आहे, हे बघणं आता तृप्ती महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।